अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुळशी विवाह आजपासून सुरू झालेला आहे। तर ज्यांना कोणाला आज जमलं नसेल तर उद्याचा रविवारचा दिवस आहे, तर नक्कीच तुम्ही उद्याच्या रविवारी सुद्धा बऱ्याच जणांना सुट्टी असेल तर त्यांनी केलाही असेल, सांगता येत नाही। आणि जरी तुम्ही केला नसेल तर मी तुम्हाला पूजा विधी आणि साहित्य आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। तुम्हाला व्यवस्थित मी माहिती सांगते आणि त्यानुसार तुम्ही तुळशीचं लग्न नक्कीच उद्याच्या रविवारी सुद्धा करू शकता। 8 तारखेपर्यंत आपण हे नक्कीच करू शकतो। 8 तारखेपर्यंत आपल्याला 8 तारखेला नाही करायचं आहे, आपल्याला 7 तारखेपर्यंतच करायचं आहे, कारण 8 तारखेला आहे खग्रास चंद्रग्रहण आणि त्यामुळे चंद्रग्रहणाच्या दिवशी आपल्याला कुठलीही सेवा कुठलंही कार्य करायचं नाहीये। त्या दिवशी आपल्याला वेगळ्या नामस्मरण वगैरे गोष्टी करायच्या आहेत, त्याबद्दलचा पण व्हिडिओ लवकरच येईल। त्यासाठी तुम्ही वाट बघा, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला त्या व्हिडिओजची नोटिफिकेशन मिळेल। तर बघा, तुम्हाला जे तुळशीचं लग्नाच्या ज्या गोष्टी आहेत त्या ज्या तुम्हाला लागणार आहेत त्यामध्ये तुम्हाला मी एक माहितीचा व्हिडिओ केला होता मागच्या 2 दिवसापूर्वी, तर तो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला माहिती मिळेल की तुळशीचं लग्न आपण का करतो आणि ती प्रथा का पडलेली आहे। तर आता बघा, जे इच्छित वधूवर आहे, ज्यांचे लग्न थांबलेले आहे, अडथळे येतात आहे, लग्न जमलंय तरी तारीख निघत नाहीये, जमलंय तरी मध्येच मोडलं जातंय किंवा कितीही वेळा तुम्ही प्रयत्न केला आहे तरी सुद्धा मुलगी मिळत नाहीये किंवा मुलगा मिळत नाहीये, मुलगा पसंत होत नाहीये, अडचण होतीये, विवाह जमत कुठल्याही कारणाने जमत नाहीये, म्हणजे असे भरपूर अडचणी येत असतात विवाह जमण्यामध्ये, लोक आडेवेडे घालतात, अशा सगळ्या गोष्टी असतात। बघा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या कर्मबद्ध असतात, त्यामुळे तुम्हाला ह्यासाठी काही सेवा करायच्या असतात आणि ह्या सेवा नक्कीच तुम्हाला फलदायी होतात जेव्हा तुम्ही त्या मागच्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे करता। त्यामुळे नक्कीच ते तुम्ही करा, तुम्हाला त्यातनं फायदा मिळेल आणि नक्कीच तुम्हाला त्यातनं तुमचे मुलामुलींचे लग्न जर का थांबलेले असतील किंवा कुठल्या कारणानिमित्त ते होत नसतील तर तुम्हाला त्यातनं नक्कीच फायदा होईल। तर तुम्ही जे तुळशी लग्नाची जी सेवा आहे, तुळशी लग्नाची जी प्रथा आहे जी आजपर्यंत चालून आलेली आहे आणि ते लग्न झाल्याशिवाय, तुळशी लग्न झाल्याशिवाय कुठल्याही घरात लग्न होत नाही असं सांगतात, कुठल्याही घरात कार्य होत नाही असं सांगतात, तर ते खरंच आहे। आणि त्यामुळेच, कारण हे विष्णू भगवानांनी वरदान दिला होता, त्यामुळे जर का तुमच्याकडनं विष्णू भगवानांची सेवा होत नसेल तर तुम्ही नक्कीच यावेळेस तुळशीचं लग्न करून बघा। तुम्हाला नक्कीच तुमच्या घरात जी अडचणी येत असतील ते नक्कीच जाणवतील, त्यातनं तुम्हाला सुटका मिळेल आणि नक्कीच तुम्हाला त्या सेवेतनं फायदा होईल। तर बघा, ह्यातले जे साहित्य तुम्हाला जे काय आहे ते तुम्हाला साहित्य काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते। तुम्हाला ह्यामध्ये 4 ऊस लागणार आहे। 4 ऊस म्हणजे तुम्हाला आता त्याचा जे मांडव आहे तो मांडव करायचा आहे, तर 4 ऊसांचा मांडव करायचा आहे। ऊस नसतील तर काय करायचं, तर ऊस नसतील असं होणार नाही। आता तुळशीचं लग्नाचं चालू आहे तर तुम्हाला नक्कीच ऊस कुठे ना कुठे भेटून जातील। कृपया करून ऊसाच्या ऐवजी बांबू बांधले किंवा बाकीच्या गोष्टी बांधल्या असं करू नका। एखाद्या वेळेस मी असं म्हणेल, ऊस नाही भेटले तर नाही बांधले तरीही चालेल, पण ऊस असतील तर 100% बरं आहे। नाहीच भेटले तर नका करू, पण म्हणजे बांधू नका, पण बाकीच्या कुठल्याही की 4 काड्या बांधल्या किंवा काही मी असं बघितलेलं आहे म्हणून मी सांगतेय, तर शक्यतो करू नका। आणि लग्न कार्य म्हणलं की आपल्याला ऊस जो आहे तो ठेवावाच लागतो, लक्ष्मीपूजनाला पण आपण वापरतो, त्यामुळे ऊस तुम्हाला मिळेल, जाऊन बघा आणि घेऊन या। तर तुम्हाला 4 ऊस लागणार आहे, बोरे लागणार आहे, चिंच लागणार आहे, बोरं आणि चिंच आणि बोरण चिंचचं तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे। त्याचनंतर तुम्हाला नागवेलीची पानं, सुपाऱ्या लागणार आहे, खारीक, बदाम, तुळशीची कुंडी लागणार आहे कारण आपल्याला तुळशीचं लग्न करायचंय, फुले, बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला लागणार आहे, हळद, कुंकू, पळी, ताम्हण, फुलपात्र, आंतरपाठासाठी एक पांढरा जो आंतरपाठाचा पंचा असतो तो लागणार आहे। त्यानंतर हळकुंड, फराळाचे साहित्य, त्यामध्ये तुम्ही फळं पण घेऊ शकता, म्हणजे 5 प्रकारचे वेगळे फळं पण घेऊ शकता। अष्टगंध तुम्हाला हवा आहे, गहू हवे आहेत, तांदूळ हवे आहेत, अक्षदांसाठी रंगीत तांदूळ तुम्हाला लागतील, त्यानंतर जानवेंची जोड लागणार आहे, लाह्या लागणार आहे आणि तूप लागणार आहे। हे सगळे साहित्य तुम्हाला लागणार आहे। आता तुम्हाला तुळशीसाठी कुठल्या सौभाग्य अलंकार लागणार आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुम्ही जे तुळशी घेताल तिला जर का तुम्ही
आता बरेच दिवसापासून तुमच्या घरात आहे तर तुमची जी तुळशीची जी कुंडी आहे ती जर का उन्हामुळे किंवा कशामुळे खराब झाली असेल तर तिला व्यवस्थित बाहेरनं धुवून काढा, तिला गेरूची मातीने तिला व्यवस्थित हे करा, किंवा तुमच्याकडे तुळशी वृंदावन असेल तर ते व्यवस्थित स्वच्छ धुवून काढा, पुसून काढा आणि तिला अलंकार किंवा तिला साडी नेसवा। बरेचसे व्हिडिओज आहेत साडी कशी नेसवायची, साडी नेसवायची नसेल तर तुम्ही साधा ब्लाऊज पीस सुद्धा त्याच्या साडी प्रकारे केला आणि त्यावर अलंकार जरी घातले तरी चालेल। कोऱ्या तुळशीवर कुठल्याही प्रकारचे अलंकार घालू नका, तिला एका साधा ब्लाऊज पीसचा कपडा किंवा साडी सत्तरी गुंडाळून व्यवस्थित आपण नवरी कशी नटवतो तसं आपल्याला तिला नटवायचं आहे। तर तुळशीसाठी तुम्हाला लागणार आहे मणी मंगळसूत्र, जोडवे, विरोधे, हिरव्या बांगड्या लागणार आहे, करंडा, फणी, नवीन वस्त्राचा तुकडा वस्त्र म्हणून जे वधूवरांना आपण बांधतो ते, हार लागणार आहेत, घंटा लागणार आहे, सप्तपदीसाठी हवन सामग्री लागणार आहे आणि ज्याला आपण समिधा म्हणतो ते सगळं तुम्हाला लागणार आहे। तर ह्या सगळ्याच्या गोष्टी आहेत तुळशीसाठी आपल्याला लागणारे अलंकार म्हणून, तर ह्या सगळ्या गोष्टी ठेवा। एक्स्ट्रा तुम्हाला जर का ज्वेलरी वगैरे काही ऍड करायची असेल, सुंदर दाखवायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता। त्यानंतर आता पूजेची मांडणी तुम्हाला कशी करायची आहे तर बघा, तुळशी तुम्हाला एका पाटावर ठेवायची आहे, जागा ती स्वच्छ करायची आहे, त्यावर तुळशीची कुंडी ठेवायची आहे, त्या कुंडीला व्यवस्थित ब्लाऊज पीस किंवा साडी जे काही तुम्ही घालणार असेल ते घाला, अलंकार घाला, आजूबाजूला रांगोळी काढा। परत तुम्हाला सांगितलं की जर का तुळशीची कुंडी जुनी असेल तर त्याला गेरुनी तुम्ही रंगवून घ्या, सुशोभित करून घ्या, त्यावर स्वस्तिक काढून घ्या। तुळशीच्या चारी बाजूने तुम्हाला ऊस लावायचा आहे, ऊसाचा मांडव तयार करायचा आहे आणि तुळशीच्या समोर तुम्हाला पूर्व पश्चिम तुम्हाला हे ठेवायचं आहे। तुळशीच्या समोर तुम्हाला तुळशी समोर पाटावर तांदळाची स्वस्तिकची रास काढायची आहे आणि त्या स्वस्तिकच्या राशेवर तुम्हाला बाळकृष्ण ठेवायचा आहे। बाळकृष्णाचा पहिला आपल्याला अभिषेक करायचा आहे। बाळकृष्णाचा अभिषेक करायच्या आधी तुम्हाला आधी गणपतीचं आगमन करायचं आहे, गणेशाला बोलवायचं आहे, गणपती स्थापना करायची आहे आणि त्यानंतर बाळकृष्णाला स्वस्तिक काढून, तांदळाचं स्वस्तिक काढून तुम्हाला त्यावर बाळकृष्णाला स्थापित करायचं आहे। त्यानंतर तुळशीला चढती हळद लावायची आहे, तर तुम्हाला आधी बाळकृष्णाला हळद लावायची आहे आणि बाळकृष्णाची उष्टी हळद तुम्हाला तुळशीला लावायची आहे। जसं आपण नवरदेवाची उष्टी हळद तुळशीला लावतो तशी आपण नवरीला लावतो तशी आपल्याला तुळशीला लावायची आहे। त्यानंतर दोघांची षोडोपचारे पंचोपचारे पूजा करायची आहे। षोडोपचारे पंचोपचारे पूजा म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला स्त्री सूक्त म्हणायचं आहे, पुरुष सूक्त म्हणायचं आहे आणि हे म्हणता म्हणता आपल्याला अभिषेक करायचा आहे। तर आपल्याला जे आपण बाळकृष्ण जे स्वस्तिकवर ठेवणार होतो ते आपल्याला परत एका तामणात घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि मग स्वस्तिक ठेवायचं आहे। आणि तुळशीला आपल्याला अभिषेक करायचा आहे स्त्री सूक्त म्हणता म्हणता। तर तुम्ही ही पळी असते आपली संध्यापळी असते, संध्यापळीनी तुम्ही तुळशीच्या कुंडीत पाणी सोडू शकता, त्यानुसार तुमचं जे आहे त्यावर अभिषेक होऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला मंगलाष्टक म्हणायचे आहे, युट्यूबवर तुम्ही मंगलाष्टक लावू शकता आणि त्यानुसार म्हणू शकता। आणि मंगलाष्टक म्हणण्याआधी तुम्हाला पुण्य हवनाचा विधी तयार करायचा आहे आणि त्यानंतर दोघांमध्ये म्हणजे तुम्हाला आधी हवनाची तयारी करून घ्यायची आहे आणि दोघांमध्ये तुम्हाला अंतरपाठ धरून उपस्थितांना अक्षता देऊन, आणि हे तुम्हाला लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही तुळशीचं लग्न लावणार आहात तेव्हा तुमच्या सगळ्या घरच्या लोकांना तिथं उपस्थित राहायचं आहे। लग्न कधीही एक दोघांमध्ये नसतं होत। तुम्हाला माहिती आहे की जेव्हा लग्न कार्य वगैरे असतं तेव्हा भरपूर लोक असतात, तर त्यामुळे फक्त घरातली कुलस्त्री लग्न लावतीये। आता ते लग्न कसं आहे की त्यामध्ये नवरी जी आहे ती तुळशी आहे, नवरदेव जे आहे ते बाळकृष्ण आहे, म्हणून आपण बाजूला बसायचं, आपला नवरा किंवा आपली मुलं बाळ हॉलमध्ये बसून टीव्ही बघतायत किंवा सगळ्या गोष्टी करतात, तिकडं घरातली कुलस्त्री तुळशीचं लग्न लावतीये असं अजिबात करू नका। घरातल्या सगळ्यांनी तुळशीच्या लग्नाला सामील व्हा, तिथे थांबा आणि त्यानंतर तुम्हाला ते लग्न सगळ्यांच्या उपस्थितीने लावायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला मंगलाष्टक झाल्यानंतर उपवर मुलीने तुळशीच्या वतीने बाळकृष्णाला हार घालायचा आणि उपवर मुलगा मुलगी नसल्यास त्यांनी इतरांना संधी जरी दिली तरी चालेल। तर कसं आहे ना, तुमच्या घरात जर का लहान मुलगी असेल किंवा लहान मुलगा असेल तर आपल्या
बाळकृष्णाच्या वतीने मुलाने तुळशीला हार घातला किंवा मुलीच्या वतीने बाळकृष्णाला जर का तिने हार घातला तर असं सुद्धा तुम्ही केलं तर त्यांच्या आयुष्यातल्या येणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्यामध्ये भरपूर फायदा होतो, त्यांना त्यातनं खरंच सुटका मिळते, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करायला मिळतात। त्यामुळे कसं होतं त्याच्यामध्ये त्यांचे जे आपण म्हणतो ना की एकंदरीत एखाद्या आपल्या पॉझिटिव्ह वाईब्स आपण घेऊन फिरत असतो, कारण देव हा सर्वस्वी आहे, त्यामुळे त्यांचं आपल्याकडे लक्ष हे कुठून ना कुठून असतं, त्यामुळे आपल्याला ते करायचं असतं। तर कोणतेही म्हणजे तुमच्या घरात जी मुलगी लग्नाची आहे, मुलगा लग्नाचा आहे, त्यांनी जर का समजा मुलगा आहे त्यांनी तुळशीला हार घातला किंवा जो मुलगी आहे त्यांनी बाळकृष्णाला हार घातला तर नक्कीच त्यांच्या अडथळे येणारे जे लग्नामध्ये अडथळे येणारे जे कारण आहेत ते सगळे निघून जातील आणि लवकरच लवकर त्यांचं लग्न जमेल आणि लग्न पार पडेल। त्यानंतर बाळकृष्णाच्या वतीने तुम्हाला एकमेकांना म्हणजे वतीने मणिमंगळसूत्र तुळशीला घालायचं आहे, जोडवी व्हायची आहेत, हे सगळे जे अलंकार आहेत ते तुम्हाला व्हायचे आहे। आणि एवढ्या सगळ्या जर का विधी तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही व्यवस्थित मंगलाष्टक धरून हवन करून व्यवस्थित तुम्ही एकंदरीत सगळ्यांनी तिथे थांबून तिथे मंगलाष्टक म्हणून तुम्हाला सप्तपदी तिथे करता येणार नाही, त्यामुळे फक्त सप्तपदीचे मंत्रोच्चार तुम्ही लावले तरीही चालेल। आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जी आपली कथा आहे, आपली जी तुळशी विवाहाची जी कथा आहे, जी पारंपरिक कथा आहे, जी जालंधरची जी कथा आहे आपल्याला ती वाचायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला गणपतीची आरती, भगवान विष्णूंची आरती आणि तुळशी मातेची आरती आपल्याला करायची आहे। तर तुम्हाला नक्कीच तुळशी मातेची आरती चातुर्मासाच्या पुस्तकात असते, तिथं मिळून जाईल किंवा ऑनलाईन मिळून जाईल किंवा युट्यूबला तर मिळेल, त्यामुळे त्यानुसार तुम्ही करू शकता। आणि त्याचबरोबर कुलदेवीची सुद्धा तुम्हाला आरती करायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला ही संपूर्ण विधी करून तुम्हाला घरात गोडधोड करून लग्न कार्यासारखं घरात गोडधोड करून सगळ्यांना जेवू घालायचं आहे। तुम्ही जे नैवेद्य दाखवणार आहे नवरदेव नवरीला तेच सगळ्यांनी खायचं आहे, म्हणजेच लग्नाची पंगत उठली असं आपण म्हणू आणि तुळशी विवाह इथे संपन्न होईल असं म्हणून आपण ह्या गोष्टीला संपूर्ण करू। तर बघा खूप सोपं आहे, अगदी साधा सोपं आहे आणि अगदी घरात लग्न कार्य असल्यासारखंच आपल्याला वाटतं। तर खरंच करा, आपल्या घरातली जी तुळशी माता आहे तिचं लग्न आहे असं विचार करा आणि त्यासाठी तयारी करायला सुरुवात करा। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि कशी वाटली तुम्हाला आजची ही माहिती हे मला नक्कीच सांगा। परत भेटूया अजून एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, असेच आपले व्हिडिओ बघत राहा। परत भेटूया। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।